बॉलिवूडचे अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री 2:30च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला। सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एक अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केला। अज्ञातच्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला। तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली। या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं। रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली। सध्या सैफ अली खानच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे। सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासणीसाठी मुंबई पोलिसांची 60 टीम कामाला लागली आहे। क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायक ही घटनास्थळी दाखल झाले आहेत। सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करीत आहेत। याच दरम्यान पोलिसांकडून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे। घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे। घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल। याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांना 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत। जनक्राईम सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर।